कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. धावत आली बगर जनी द्वात जगा टाकीत भरुनी धावत ये तू झाली सदया ये प्रभु मज सहरा सायन कोणी जगी उरला एक सुखाचा रजनुरला ज्यास तयाच्या प्रिय सखया ये प्रभु मज सहरा. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी रेव्हरंड अमोल भानुदास कदम आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे कोंबडीचे मातृप्रेम. शास्त्रभाग आहे यिर्मया याचा 7वा अध्याय 1-16. आजचं मुख्य वचन आहे, जशी कोंबडी आपली पिल्ले पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटण्याची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. मत्तैकृत शुभवर्तमानाचा 23वा अध्यायाने 37व वचन. येशूने आपल्या शेवटच्या प्रवचनाची समाप्ती ह्या विलापाने केली. त्याने कोंबडी आणि पिल्ले ह्या प्रतिमेचा वापर दैवी सहनशीलता स्पष्ट करण्यासाठी केला. परमेश्वर कधीही घाई करीत नाही. विशेषतः लोकांबरोबर व्यवहार करताना तो अत्याधिक सहनशीलता बाळगतो. त्याला धीराचा देव रोम 15वा अध्याय 5वं वचन असे संबोधले आहे. जसे आपण एकमेकांशी असहनशीलतेने वागतो तसाच जर देव आमच्याबरोबर वागला तर आपणापैकी कोणीही अस्तित्वात राहू शकणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपण त्याची सहनशीलता गृहीत धरून आपल्या स्वतःच्या मार्गाने जावे. देवाच्या सहनशीलता समजून घेण्याचा अपराध यहुद्यांनी केला होता. प्रेषित पौलाने त्यांना सक्त ताकीद दिली. देवाची ममता, क्षमा व सहनशीलता ह्याच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? रोम 2रा अध्याय 4वं वचन. यरुशलेमेला सौंदर्याची खाण व पृथ्वीचे आनंदभुवन असे संबोधले जाते. विलाप 15. पण तिला नेहमी शत्रू होते, तथापि यहोवाच्या पंखाच्या छायेचा तिला आश्रय होता. स्तोत्र 17:8-36-7. तिची समृद्धी ही तिच्या कृपेमुळे होती. संदेष्टे व ज्ञानी लोक ह्यांच्याद्वारे आलेला देवाचा संदेश नाकारून तिने त्याचा अनादर केला. तिने स्वतःसाठी खोटे संदेष्टे व शिक्षक जमा केले. तिला कशाची गरज आहे याबाबत केलेले उपदेश ऐकण्याची तिची इच्छा नव्हती, तर तिच्या आवडीनुसार जे बोलत होते त्याची ती ऐकत होती. तिने केवळ देवापासून आलेल्या खऱ्या संदेशाचाच धिक्कार केला नाही, तर खऱ्या संदेशाचा घातसुद्धा केला. येशूने यरुशलेमकरांना धोक्याची सूचना दिली की देवाच्या सहनशीलतेचा अंत होत आहे. एकापाठोपाठ एक देवाच्या खऱ्या संदेष्ट्यांचा वध करीत होते. मत्तै 23:35. कोंबडी जशी पिलांना दूरवर असणाऱ्या गरुडाला पाहून त्यांना आवाज देऊन बोलवते, जे आपले मातेच्या पंखाखाली जातात ते सुरक्षित असतात. इतरांच्यावर मात्र सहज झडप घातली जाते. आपली सुरक्षितता ही केवळ परमेश्वराच्या आत्म्याचा मृदू आवाज ऐकून त्याचे त्वरित आज्ञापालन करण्यात आहे. परमेश्वरानं ज्याची आगाऊ सूचना दिली नाही
अशा संकटांना आपल्या जीवनात तोंड द्यावे लागणार नाही. जेव्हा आपण देवाच्या आज्ञेत चालण्यासाठी स्वतःला समर्पित करतो तेव्हा तो आपणाला किंचितही मार्गभ्रष्ट होऊ देणार नाही. यशया 30:21 वचन. परमेश्वरासमोर आपले कान संवेदनशील व अंतकरणे सौम्य ठेवणे हाच आपल्या जीवनातील सैतानाला चिरडण्याचा खात्रीचा मार्ग आहे. रोम 16:19 आणि 20 वचन. आपण आपले अंतकरणे कठीण केल्यास आपला अचानक चुराडा होईल. नीती 29:1. पापाचा घडा भरेपर्यंत परमेश्वर शांतपणे प्रतीक्षा करतो. उत्पत्ती 15:16. याबाबत आपण गैरसमज करून घेऊ नये. आजचं वचन आपणा प्रत्येकासाठी परमेश्वर आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. स्वर्गीच्या जीवन महान प्रभू परमेश्वरा, प्रभू तुझ्या मातृप्रेमाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझी उपकार स्तुती आणि तुझं गौरव करतो परमेश्वरा. प्रभू हे वचन आम्हा प्रत्येकासाठी तो आशीर्वादित कर. माझ्या देवा, आम्ही तुझी वाणी ऐकावी आणि आम्ही तुझ्या पंखाखाली यावं यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. तुझी कृपा, तुझी दया आम्हा प्रत्येकाबरोबर राहू दे. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुला सादर केली म्हणून ऐक पित्या. आमेन.